तिघही भावांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी एक नाविन्यपूर्ण अशी कल्पना या पाचोरा शहरामध्ये अंमलात आणली। खरं म्हणजे ताई, जेव्हा मी पत्रिका माझ्याकडे आली तेव्हा मलाही कळत नव्हतं की हे नेमकं काय आहे। मी येता येता त्याला आता विचारलं, हे काय ॲडव्हेंचर पार्क नेमकं काय आहे, कारण मलाही माहीत नव्हतं। आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे सगळ्या छोट्या मुलांसाठीचा एक चांगल्या पद्धतीचे गेम या एकाच ठिकाणी त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला। खरं म्हणजे ही एक नाविन्यपूर्ण अशी कल्पना त्यांनी या शहरामध्ये आणली। मी खरं म्हणजे स्वतःला भाग्यवान समजतो की आपण गेल्या 10-12 वर्षामध्ये या पाचोरा शहराला विकासात्मक दृष्ट्या एक अतिशय चांगल्या पद्धतीचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम या विकासाच्या दृष्टिकोनातून या शहरामध्ये केला। आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस एखादे असे कल्पक तरुण अशी काहीतरी वेगळी कल्पना आणून आणि आपल्या शहरामध्ये त्याची मुहूर्तमेळ करण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्यांचं अभिनंदन आणि कौतुक आपण केलं पाहिजे। म्हणून मी या पाचोरावासियांच्या वतीने मी त्यांचं तिघही बांधवांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो। बांधवांनो, आज या शहरामध्ये जर का आपण पाहिलं तर हीच आमची मानसिकता आहे की या शहरातून सगळ्याच दृष्टिकोनातून ज्या ज्या काही गोष्टी असतील त्याच्यासाठी आम्हाला कुठेही जिल्ह्यावर जाण्याची वेळ येणार नाही। याच्यासाठी मी आता आनंदाने सांगावं असं वाटतं की आज या पाचोरा शहरातले अनेक तरुण डॉक्टर झाले। मला वाटतं आता एकही डॉक्टर किंवा एकही क्षेत्र मेडिकल क्षेत्रातला असं नाही की आता तो डॉक्टर आमच्या या शहरामध्ये नाही। त्याच्यामुळे अनेकदा अशी परिस्थिती निर्माण व्हायची की एखादा रुग्ण एकदम सिरियस असेल तर त्याला जळगाव धुळं कुठेतरी संभाजीनगरला नेताना मध्येच त्याचा निधन व्हायचं। परंतु आज खऱ्या अर्थाने डॉक्टरांच्या मेडिकलच्या क्षेत्रामध्ये एक चांगल्या पद्धतीची प्रगती आपल्या या पाचोरा शहरामध्ये या ठिकाणी झाली। तीच परिस्थिती आमचे जर का तुम्ही सीएनचा जर आकडा या पाचोरा शहराचा पाहिला तर या तिघ भावांमधला एक भाऊ आपला हा सीए आहे। मला वाटतं जवळपास 25-30 मुलं आता या पाचोरा शहरामध्ये 25-30 झाले का, किती आहेत? 25-30 मुलं या पाचोरा शहरामध्ये आता सीए झाले। म्हणजे आता आम्हाला जळगाव धुळं चाळीसगाव कुठेच जाण्याची आवश्यकता नाही, आता आमचे सीए आमच्या जवळच आहेत। अशी एक चांगल्या पद्धतीने या शहराची विकासात्मक दृष्ट्या बौद्धिक दृष्ट्या या शहराची वाटचाल या ठिकाणी चाललेली आहे। आणि म्हणूनच या शहराने या मतदारसंघाने अनेक प्रकारचे इतिहास मोडले, अनेक लोकांनी अनेक प्रकारचे प्रयत्न केले, पण ह्या लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करण्याकरता मला यश आलं हे मी स्वतःला भाग्यवान समजतो की या सगळ्या गोष्टींना त्यांनी तिलांजली देऊन या ठिकाणी किशोर आप्पाकडे या नगरपालिकेची असेल विधानसभेची असेल सर्व प्रकारच्या सत्ता ह्या आपल्याजवळ दिल्या। आणि आज या शहराला मी खात्रीने सांगतो की येणाऱ्या काळामध्ये हे शहर हा तालुका हा उत्तर महाराष्ट्रामध्ये क्रमांक 1चा विकासात्मक दृष्ट्या हे शहर आणि तालुका या ठिकाणी असेल अशा पद्धतीची वाटचाल आपण या ठिकाणी करणार आहोत। मी निश्चितपणे मी मध्ये तर काही आलो नाही भाऊ, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की नेमकं काय हे मलाच माहीत नव्हतं, पण तरी सुद्धा तिघही बंधू एक अतिशय कल्पक आहेत, मेहनती आहेत, गरिबीतून या ठिकाणी आलेले आहेत, त्याच्यामुळे आजही जमिनीवर आहेत, अजून तरी हवेत गेलेले नाहीत। त्याच्यामुळे जेही करतील ते 100% चांगलं करतील याचा मला आत्मविश्वास आहे। कारण ज्याला जमिनीवर राहण्याचा अनुभव आहे, जो तळागाळातून येतोय, मला वाटतं त्याला शेवटपर्यंत त्याची जाण असते। ज्याला रेडीमेड मिळतं त्याला त्याची जाण नसते। या तिघही भावांनी त्यांची परिस्थिती मी पाहिलेली आहे। खरं म्हणजे संदीप आता तुमच्याकडे आलाय पण तयार किशोराप्पाकडेच झालाय। तो माझा बाल शिवसैनिक होता, त्याच्यामुळे तेवढा अधिकार माझा त्याच्यावर आहे।
नुसता त्याच्यावर नाही तर त्या तिघही भावांवर आहे. माझं तर आजही म्हणणं आहे, तो जरी तुमच्याकडे असेल तरी बटन माझंच दाबत असेल, हरकत नाही. असो, हा मजाकचा विषय, नाही तर त्याच्या पोटावर पाय पडेल, हरकत नाही. मी खरोखर आपल्या सगळ्यांच्या वतीने या तिघही बांधवांची जी काही विकासात्मक दृष्ट्या प्रगतीच्या दिशेने जी वाटचाल चाललेली आहे, ती वाटचाल खऱ्या अर्थाने एक अतिशय चांगली आहे. मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने, या पाचोरा तालुक्याच्या वतीने या तिघही बांधवांना मी मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्या जीवनामध्ये अशीच उत्तरोत्तर प्रगती हो, ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मी व्यासपीठावर विपुलजी आणि यानंतर प्रास्ताविकासाठी आमंत्रित करते संदीप जैन यांना की त्यांनी आजचा प्रास्ताविक करावा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.